नमस्कार दर्शको, न्यूज मराठी 24 मध्ये आपले स्वागत आहे। येत्या 21 जानेवारी रोजी शेतकरी संघासाठी मतदान होत आहे। राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे। माझ्यासोबत आहेत या पॅनल मधील प्रमुख नेते प्राध्यापक जयंत पाटील। आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत। सर, आता शेतकरी संघाची निवडणूक आहे, निवडणूक डिक्लेअर झालेली आहे। या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या पॅनल विषयी काय सांगाल? मुळात राजश्री शेतकरी विकास आघाडी केलेली आहे। यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश नेते मंडळींना यामध्ये सामावून घेतलेला आहे। अलीकडच्या निवडणुकांच्या काळामध्ये ज्यांनी एकमेकाच्या विरोधामध्ये प्रचार केला, राजकीय दृष्ट्या, तात्विक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या जे एकमेकाच्या विरोधामध्ये तालुक्यामध्ये आहेत, अशा सगळ्या घटकांना एकत्रित आणण्याला आम्ही यशस्वी झालेलो आहोत। याचं कारण शेतकरी संघाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही। नवीन बदलत्या धोरणामुळे, व्यापारी धोरणामुळे शेतकरी संघ अडचणीत आलेला आहे आणि तो आणखी अडचणीत येऊ नये म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन तो समावेशक पॅनल करावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता आणि सगळ्यांना आम्ही एकत्र आणण्याला यशस्वी झालेलो आहोत। जिल्ह्यात आता शेतकरी संघाच्या निवडणुकीविषयी चर्चा रंगली आहे। एकूणच ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता निर्माण झाली होती, अशातच निवडणूक लागली। याविषयी काय सांगाल? ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या संदर्भानंच सगळ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला, पण काही संस्थापक घराण्यातली जी काही माणसं आहेत त्यांना सुद्धा आम्ही या पॅनलमध्ये येण्यासंदर्भामध्ये आवाहन केलेलं होतं, पण त्यातल्या काही लोकांनी आडमुठी भूमिका स्वीकारल्यामुळं खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागली। यामध्ये मोहिते घराण्यानं, माने घराण्यानं आम्हाला पाठिंबा दिला आणि त्यांचे उमेदवार याच्यामध्ये आले, पण आपण सगळ्यांना सामावून घेऊ शकत नव्हतो आणि त्याच्यामुळं काही लोकांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा ऑफर दिलेली होती, पण त्यांनी ती नाकारली आणि त्या 1-2-3 लोकांच्यामुळे ही निवडणूक लागलेली आहे। आता आपल्याला माहिती आहे की शेतकरी संघ अडचणीत आहे, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो शेतकरी संघाला। तर आता तुमचं यापुढे विकासात्मक धोरण काय असणार आहे? यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य हे सगळेच घटक त्याच्यामध्ये आहेत। सन्माननीय विनय कोरेंना वारणा बाजार चालवण्याचा अनुभव आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडे राज्य आणि केंद्रातली सत्ता आहे, त्याच्यामार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या या ज्या काही संघाच्या संदर्भामधल्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ आम्ही या संघाला देऊन संघाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। सर, शेवटचा प्रश्न, या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आवाहन कराल? सभासदांना आम्ही आवाहन करू की सर्वसमावेशक आघाडी झालेली आहे। हा संघ वाचायचा असेल तर मुश्रीफ, कोरे, बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालच्याच पॅनलला या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि हे निवडून दिलं तरच या संघ आणि संघाच्या कर्मचाऱ्यांचं भवितव्य व्यवस्थित राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून माझं आव्हान असणार आहे की सर्वसमावेशक आघाडी जी आहे त्या आघाडीला आपण मत द्या आणि विमान या चिन्हावर आपण बहुमत मताशिक्का मारून निवडून द्या अशी माझी विनंती राहणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की सभासदांनी विमान या चिन्हासमोर शिक्के मारून सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन पॅनल प्रमुखांनी केले। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे, कोल्हापूर।